पुढची एक धक्कादायक बातमी आहे, कारण पुण्यामधील कोथरूड गोळीबाराच्या प्रकरणी घायवळ टोळीचा प्रमुख असणाऱ्या निलेश घायवळने पासपोर्ट काढण्यासाठी चुकीचा पत्ता दिल्याचं समोर आलं। अनेक यंत्रणांची फसवणूक करून घायवळनं हा पासपोर्ट मिळवल्याची माहिती सध्या पोलिसांनीच दिली आहे। पुण्यामध्ये नावावर अनेक गुन्हे असल्यामुळे पासपोर्ट मिळाला नसता, त्यामुळे अहिल्यानगरमधील चुकीचा पत्ता दाखवत त्यानं कागदपत्र मिळवली। अहिल्यानगर पोलिसांनी त्याच्या पत्त्यावरती घायवळ नॉट अवेलेबल असा शेरा दिला होता, मात्र तरी देखील त्याला तात्काळ मधला पासपोर्ट मिळाला। दरम्यान पुणे पोलिसांनी घायवळच्या विरोधामध्ये लुकआउट नोटीस जारी केली असून पुढचा तपास आता सुरू आहे। आपल्याकडे अशी माहिती आहे की याच्यामध्ये त्यांनी जो पासपोर्ट इश्यू करून घेतलेला आहे 2019 साली 12व्या महिन्यामध्ये, तर याच्यातला जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस आपण व्हेरीफाय केला असता हा जो ऍड्रेस आहे तो बनावट आहे असं प्रथमदर्शनी आपल्याला निष्पन्न होत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये कोतवाली पोलिटीच्या हद्दीमध्ये काही त्यांनी ऍड्रेस दिले आहेत, त्या ठिकाणी तो त्याचं कुठलंही अस्तित्व नाही, त्या ठिकाणी तो राहत नव्हता आणि असं त्याला माहित होतं की हे सर्व बनावट आहेत, तरी सुद्धा त्यांनी शासनाची किंवा पासपोर्ट विभागाची आणि शासनाची फसवणूक करून ज्या गोष्टी हाईड करायला नाही पाहिजे त्या सर्व गोष्टी त्यांनी लपवून हाईड करून तो पासपोर्ट इश्यू करून घेतलाय तत्काळमध्ये। आता ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सध्या पोलीस करत आहेत आणि तो कसा त्यांनी इश्यू करून घेतला या सर्व गोष्टी सध्या चौकशीवर आहेत।